रामनगर परिसरात श्रीराम मंदिरामध्ये आपण जाऊयात। आमचे प्रतिनिधी गजानन उमाटी यांच्याकडे। गजानन, या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आरती देखील होणार आहे। काही वेळातच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि इतर शिवसेनेचे नेते या ठिकाणी पोहोचणार आहेत। नक्कीच आपण बघू शकतो या ठिकाणी राम रक्षा आंदोलनाची सुरुवात जी आहे ती मुंबईवरनं झाली आणि त्याचा दुसरा अध्याय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं शहर नागपुरात होते। आपण बघू शकतो या ठिकाणी तयारी पूर्ण झालेली आहे। रिमझिम पाऊस जो आहे तो या ठिकाणी पडतोय आणि या पावसातही कट्टर शिवसैनिक जे आहे ते या पावसातही या ठिकाणी आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेले आहेत। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। हातात छत्र्या घेऊन हे सगळे शिवसैनिक आलेले आहे। नक्कीच रामनगरचं हे श्रीराम मंदिर जे आहे ते यासाठी प्रतिकात्मक आहे कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथले आजीवन सदस्य आहे आणि तेच मंदिर उद्धव ठाकरे यांनी निवडलेलं आहे राम रक्षा पठणसाठी। शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत आणि अंबादास दानवेजी गेले 3 दिवस झाले नागपुरात ठाण मांडून होते की आजचा हा राम रक्षा पठणचा कार्यक्रम आणि आंदोलनाचा पुढचा अध्याय यशस्वी व्हावा आणि त्यासाठीच आपण बघू शकतो ही मोठी गर्दी जी आहे। लोक पावसातही शिवसैनिक या ठिकाणी आलेले आहेत आणि उत्साह आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीला राम रक्षा पठण होणार आणि त्यानंतर उद्धव ठाकरे नेमके काय बोलतात याकडे लक्ष आहे। उपराजधानीचं शहर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असलेलं शहर आणि या शहरात उद्धव ठाकरे नेमकं कुणाला टार्गेट करतात याकडेही लक्ष लागलेलं आहे। नक्कीच गजानन, रामरक्षा पठणासाठी उद्धव ठाकरेंनी नागपूरमधल्या रामनगरचं हेच राम मंदिर का निवडलं हे देखील आपण पाहणार आहोत। खूप खूप धन्यवाद। तर उद्धव ठाकरे थोड्याच वेळामध्ये आता रामरक्षा पठण करणार आहेत, त्यासाठी ते काही वेळातच या मंदिराच्या परिसरामध्ये पोहोचत आहेत। उद्धव ठाकरे थोड्याच वेळामध्ये आता मंदिरामध्ये पोहोचतील। रामनगर हा परिसर उच्चभ्रू असा परिसर मानला जातो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघामध्ये आणि त्यांचं निवासस्थान देखील याच परिसरामध्ये आहे। तर रामनगरच्या या राम मंदिरामध्ये अत्यंत प्रसिद्ध असं हे रामाचं मंदिर आहे आणि या ठिकाणी उद्धव ठाकरे रामरक्षा पठण करणार आहेत। याआधी पहिला टप्पा हा मुंबई आणि इतर शहरांमध्ये पार पडलेला होता। हा दुसरा टप्पा आहे रामरक्षा पठणाचा। राम मंदिरामध्ये झालेल्या चोरी प्रकरणामध्ये यावर आवाज उठवण्यासाठी म्हणून ठाकरेंकडनं हे आंदोलन केलं जात आहे। राम मंदिरामध्ये एसआयटीच्या प्राथमिक अहवालानुसार 27 एप्रिल ते 5 जून 2026 या दरम्यान जवळपास 42 दिवसामध्ये 70 वेळा या ठिकाणी चोरी झालेली आहे। दानपेटीमध्ये टाकलेले पैसे मोजताना सुरक्षेमधल्या त्रुटीचा फायदा घेऊन कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी नोटांच्या गड्ड्या ह्या लपवून बाहेर नेल्या आणि इथे चोरी केलेली आहे। या प्रकरणामध्ये आतापर्यंत 9 जणांना अटक देखील करण्यात आलेली आहे।